भंडारदरा धरण शताब्दी सोहळ्यावर किसान सभेचा बहिष्कार, मागण्या मान्य न झाल्यास कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा। भंडारदरा धरण निर्मितीला 100 वर्ष पूर्ण होत असताना राज्य सरकारने मोठ्या उत्साहात सोहळा साजरा करण्याचे नियोजन केले आहे। मात्र धरणामुळे विस्थापित झालेल्या आदिवासी बांधवांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखिल भारतीय किसान सभेने आक्रमक पवित्रा घेत या शताब्दी सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे। जोपर्यंत विस्थापितांचे प्रश्न मार्गी लागत नाहीत तोपर्यंत हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा किसान सभेने दिला आहे। धरण निर्मितीनंतर 100 वर्ष उलटूनही विस्थापित आदिवासींना हक्काचे पाणी मिळालेले नाही। तसेच मोबदल्यात दिलेल्या जमिनी अद्याप त्यांच्या नावावर झालेल्या नसून जमिनी वर्ग 1 करण्याबाबत प्रशासनाकडून चालढकल केली जात आहे। या संदर्भात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आदेश देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही। या विरोधात 7 एप्रिल रोजी शेंडी, घाटघर, मुर्शेद आणि भंडारदरा परिसरातील हजारो शेतकरी व्हेइकल मार्च काढून शेंडी येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयावर जोरदार निदर्शने करणार आहेत। निरवंडे कालव्याच्या धर्तीवर गुरुत्वाकर्षण पद्धतीने पाणी मिळावे यासाठी किसान सभेने मांडलेल्या प्रस्तावांकडे प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे हा संघर्ष तीव्र झाला आहे। याबाबत अकोले तहसीलदार, जलसंपदा विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देण्यात आले असून डॉक्टर अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, ताराचंद विगे, एकनाथ मेंगाळ, तुळशीराम कातोरे आणि राजाराम गंभीरे यांच्या नेतृत्वाखाली हा लढा पुकारण्यात आला आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी महासंगम न्यूज नेटवर्कला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।